करून आलं. सर्वांना नमस्कार. आमची जिल्हा परिषद शाळा अंबाई या ठिकाणी मी 3 वर्ष काम करते, पण 3 वर्षातून 2 वर्ष माझं सराव सारखं समायोजन झालं आणि मी 2 वर्ष इथे नव्हती आणि या वर्षी आली जून मध्ये. इथे 4-5 महिने झाले आणि दुसऱ्या मॅडम होत्या, त्यांची बदली झाली आणि हे सर आले. या सरांचे पण एका महिन्यात समायोजन झालं आणि त्याच्यानंतर मी इथे एकटीच. त्याच्यामुळे 20 मुलं सांभाळणं, त्यांचं सगळं रेकॉर्ड ठेवणं, सगळं लिंक भरणं, सगळी माहिती भरणं, सगळं माझ्यावर. आणि कुठल्याही हे असताना तर अचानक आपले इथलेच अंबाईचे फार्म हाऊस मध्ये काम करतात ते माझ्याकडे आले. आपल्या घरात भाऊंचा नंबर दिला आणि मी त्यांच्याशी बोलले. तर मग त्यांनी माझ्याशी हितगुज साधलं आणि नंतर मग आमचं बोलणं झाल्यानंतर ते एक दिवशी आले बघायला. त्यांनी आमची पूर्ण परिस्थिती बघितली, शाळेची काय काय, म्हणजे मुलांची किती, म्हणजे मुलं आमची एवढी गरीब परिस्थितीमध्ये आहेत ना का त्यांना स्वतःचं साहित्य पण आणायला शक्य नाही. आणि काही मुलं तर लांबून पण येतात, त्या पाड्यातून येतात चालत. त्याच्यामुळे जरा म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते कठीण आहे. आणि मी पहिल्यांदाच का या शाळेमध्ये 3 वर्षातून कोणीही आम्हाला साधं म्हणजे आता सांगायला बोला कोणीच आम्हाला कुठल्याही प्रकारचे साहित्य किंवा कुठल्याही प्रकारची मदत अशी केलेली नाही. जे काय असेल ते आम्ही आमच्या याच्यातून करतो. म्हणजे खूप मला भरून आलं का असे तुम्ही आमच्यासाठी करताय. तर खूप आभारी आहे मी तुमची. आणि बोलण्याचं तर खूप आहे. मी सकाळीच जरा थोडीशी अडचणीत होती, तर मी जस्ट पोहोचले आणि तुम्ही इथे आले. म्हणजे मला बरं वाटलं का मी यायच्या अगोदर म्हणजे वेळेवर पोहोचली. पालीला होती मी 1-2 तास, जरासं थोडंसं वेगळं प्रॉब्लेम होता तर त्याच्यामध्ये थोडीशी अडकली म्हणून मग थोडा उशीर झाला. इथं तुमचं काय भेट करता नाही आली, बस तुमची गेली इथून, तर त्यावर दिलगिरी व्यक्त करते आणि थँक्यू.